नमस्कार फॅमिली, कशी आहात? मजेत ना? आत्ता उठली आहे मी सकाळी 5 वाजता आणि आमची चाललेली आहे चिकन पॅटीसची तयारी. हो, कारण की आजच्या दिवशी आहे आमच्या DNMPS स्कूलमध्ये DN मेला. हो, DNMPS स्कूलचा फन फेअर आणि त्या फन फेअरमध्ये आमचं लागतो दरवर्षी खूपच फेमस असे आमच्या चिकन पॅटीसचा स्टॉल. आणि त्या चिकन पॅटीससाठी आमची सकाळपासूनच तयारीला लागलेलो आहे. आणि ह्या आलेल्या आहेत आमच्या दीदी, ह्या पण मला हेल्प करायला आलेल्या आहेत. ते पण पॅरेंट्स आहेत. आणि बघा, इथे आम्ही एवढे चिकन पॅटीस बनवलेले आहेत. आम्हाला 450 चिकन पॅटीस बनवायचे आहेत 200 प्लेटप्रमाणे. आणि इथे माझा मुलगाही मला हेल्प करतो आहे. ॲक्च्युली आम्ही तिथेही एक गॅस जाळलेला आणि इथे आमचे 3 कढया रेडी आहेत. आणि इथे मुलगा डिप करून देतो आहे बॅटरमध्ये आणि मी ब्रेड क्रम लावून फ्राय करतो. चला तर मग आमचे रेडी झाले चिकन पॅटीस आणि आम्ही निघालो शाळेमध्ये पोचलो. खूप हॅवी होते, त्यामुळे माझे हस्बंडही आले मला हेल्प करायला. आणि इथे आमची लगबग चालू आहे आमच्या स्टॉलला नीटनेटकं सर्व ठेवण्याची. इथे आमचे प्लेट्स रेडी आहेत. आम्ही मेयो आणि केचप आणलेला आहे मुलांना सर्व करण्यासाठी. चिकन पॅटीस बरोबर एक नंबर लागतो. आणि खरंच तुम्हीही ट्राय करू शकता. नेक्स्ट इयर तुम्हीही येऊ शकता. मला तुम्ही कमेंटमध्ये ॲड्रेस विचारू शकता आणि नक्की 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 तुम्ही आमच्या DNMPSच्या फन फेअरमध्ये विजिट करू शकता. आणि असे तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ तुम्हीही चाखू शकता. आमची चिकन पॅटीससुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणखी दुसरे स्टॉल आहेत, दुसऱ्या पॅरेंटचे स्टॉल आहेत. बघू शकता आम्ही चिकन पॅटीस देत आहे कुपन घेऊन. आणि दीदी पण मला हेल्प करत आहे. आमच्या स्टॉलवर आम्ही 2 जणी आहे आणि प्रत्येक स्टॉलवर 2-2 जण आहे. ऑल्टरनेट ते लोक शिफ्टनुसार आम्ही वाटून घेतो. आणि इथे बघू शकता मुलं येत आहेत आवडीने. ॲक्च्युली श्रावण महिना असूनसुद्धा चिकन दुसऱ्या कंपनीचे पण स्टॉल आहेत. ही माझी मुलगी आणि हे आपले स्टुडंट येत आहेत चिकन पॅटीस खाण्यासाठी. बघू शकता या बरणीमध्ये आमचे कूपन आहे. कूपन मीन्स पैशाने कूपन घेऊ शकतो आपण. आणि ते कूपन आम्हाला सांभाळून ठेवून मग आमच्या दीदी भैयांना द्यायचे असतात, प्रिन्सिपलला द्यायचे असतात. बघू शकता दुसरे पण इथे स्टॉल आहे. पाणीपुरी आहे, चना मसाल्याचा स्टॉल आहे, वडापावचा स्टॉल आहे, पाणीपुरीचा स्टॉल आहे. या दीदी भैयांच्या बघू शकता तुम्ही. इकडे बघा पाणीपुरी वगैरे जे जे आमचे मेन्यू आहेत ते इथे लिहिलेले आहे. आणि त्याचबरोबर त्यांची प्राईस देखील लिहिलेली आहे. आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये हे मुलांचं सेक्शन आहे. इथेही चायनीज भेल वगैरे, सँडविच, ज्यूस वगैरे त्यांचे स्टॉल आहे. हे आमचे प्रशांत भैया काहीतरी घेऊन खात आहेत इथे. हे आमच्या मुलांचे स्टॉल आहे. बघू शकता तुम्ही मुलांनी किती चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून स्टॉल लावलेला आहे आणि खूपच हायजिनिकली. आणि हा आहे आमचा रेस्टॉरंट. इथे आमचे जे पण फेअरचे सर्व लोक ते इथून आमच्याकडून प्लेट्स घेऊन तिथे जाऊन खाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात बसून आरामात. बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे त्यांना एखाद्या रेस्टॉरंटचा, हॉटेलचा फील येतो. बघू शकता इथे पण मुलांचे आपले तऱ्हेतऱ्हेचे वेगळे स्टॉल आहे. हा आमचा डिस्को आहे. बघू शकता तुम्ही मुलं खूपच एन्जॉय करत आहे. तिथून सर्व लोकांसाठी कूपनची व्यवस्था केलेली आहे. कूपन घेऊन आतमध्ये एंटर करत आहेत. हा आमचा गेम झोन आहे. इथे खूप प्रकारचे गेम्स ठेवलेले आहेत जे मुलं खूपच एन्जॉय करतात. मोठे मुलंही एन्जॉय करतात, एन्जॉय करतात, पॅरेंट्स देखील खूपच एन्जॉय करतात गेम. हाही आमचा एक गेम आहे. मुलांनी स्टॉल लावलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही जसं तो गेम खेळतो. म्हणजे त्याला काहीतरी शोधायचं आहे आणि जो तर शोधणं आय थिंक तो काहीतरी विन होईल. बघू शकता तुम्ही त्यांनी काय काय काढलेलं आहे. त्याला मिळालेलं आहे स्पॉट फ्राईडचा. आणि त्याच प्रकारे दुसरे पण स्टॉल आहेत. बघू शकता मुलं पॅरेंट किती एन्जॉय करत आहेत ते. आणि दरवर्षी आमचा हा फन फेअर असतो. तुम्हीही नक्की 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 या, आवर्जून आमच्या फन फेअरला भेट द्या.
आणि तुमच्या मुलांनाही घेऊन या, खूप एन्जॉय करतील आणि खूप त्यांना आवडेल. बघू शकता जसं आपण जत्रेमध्ये जातो आणि जत्रेमध्ये जसं एक दृश्य असतं तसंच आमच्या मेल्यामध्ये पण तुम्ही ते जत्रेचा फील घेऊ शकता. बघू शकता तुम्ही तसं खूप प्रकारचे गेम्स वगैरे मुलांना ठेवलेले आहेत, मुलं एन्जॉय करत आहेत.